येस येस येस, तुम्ही आता पण 99% पर्यंत फिजिक्स मध्ये स्कोर करू शकता. सर माझे टेस्ट सिरीज मध्ये तर 10 मार्क येतात सर, 15 मार्क येतात फिजिक्सला, मार्क्सच पडत नाही. ते काहीही असलं तरी स्टील वी हॅव सोल्युशन. मॅजिकल सोल्युशन नाहीये, एक प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. एका स्ट्रॅटेजीनी जायचंय आपल्याला. मास्टर स्ट्रॅटेजी मी घेऊन आलोय. आपल्याकडे शेवटच्या 10 दिवसात आपल्याला ही मॅजिकल फिगर अचीव करता येईल का? आपण विचार करू शकतो का की 35 मार्क्स फिजिक्स मध्ये पडू शकतात? विचार केला 35 तर होऊ शकतं, 30 पडतील, 27 पडतील, 35 पडतील. पण आपण ज्या परिस्थितीत आत्ता आहोत त्याच्यापेक्षा बेस्टच होणार आहे. 100% बेस्ट होणार आहे, ही माझी गॅरंटी. फक्त फॉलो तुम्हाला करायचंय. आता आपण बघू की माझा प्लॅन काय. सगळ्यात पहिले हे तुम्ही ऐकलं असेल, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग डिफरंटली. विनर्स कोण आहेत? विनर असे विद्यार्थी आहेत सध्या ज्यांना फिजिक्सची डोकेदुखी आहे, तरी पण ते फिजिक्सकडे लक्ष देत नाही. लक्ष देत नाही म्हणजे सर, लक्ष देत नाही म्हणजे त्यांचं लक्ष आहे पण त्या डोकेदुखीकडे त्यांचं लक्ष नाही. दे आर स्मार्ट इनफ टू नो दॅट की केमिस्ट्री आणि मॅथ्स आता जर ठीकठाक असेल, चांगल्या लेवलचं असेल, फिजिक्सला हरण्याचं कारण बनू द्यायचं नाही. जिंकलो नाही तरी चालेल ना, फिजिक्समध्ये जिंकलो नाही तरी चालेल, पण डिफीटचं कारण बनू द्यायचं नाही. जिंकायचं काम मॅथ्स आणि केमिस्ट्री करून घेईल. येस, असं म्हणत नाही मी की फिजिक्सचा रोल नाहीये विनिंग मध्ये, तो आहे. पण आता ती वेळ नाहीये की फिजिक्सला आपण विनिंग सब्जेक्ट बनवू शकतो. कारण विनिंग सब्जेक्ट बनवायचा असेल तर आपल्याला 35 प्लस जायचंय. ते पॉसिबल नाहीये. पण 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 कोणासाठी पॉसिबल नाही म्हणतो? ते शून्यापासून सुरू करतायत फिजिक्समध्ये, ज्यांचं अत्यंत कमी प्रिपरेशन आहे. पण आपण 35च्या आसपास असलो तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज परहॅप्स सीओईपी व्हीजेटीआय सुद्धा मिळू शकतं, जर तुम्ही मॅथ्स आणि केमिस्ट्रीला खूप चांगलं परफॉर्म केलं तर. तो एनी हाऊ आपली विन विन सिच्युएशन आहे. पण काय करायचंय, अप्रोच काय? अप्रोच एकदम सिंपल, एकदम सिंपल आहे. कुठल्याही पेपरचं, कुठला पण पेपर असू द्या, मोर ऑर लेस त्याचं असं डिस्ट्रीब्युशन असतं. 25 क्वेश्चन्स इझी असतात, फॉर्म्युला बेस्ड असतात, डायरेक्ट असतात, रिपीटेड असतात. म्हणजे थोडंफार सिमिलर पद्धतीने ते रिपीट होतात. आणि सीईटी मध्ये तर डायरेक्ट पण होतात. रिपीटेड क्वेश्चन्सवर पण मी बोलणार आहे. त्याच्यानंतर मीडियम क्वेश्चन्स असतात जे फॉर्म्युला बेस्डच असतात, फक्त एक लेवल वरती जाऊन त्या फॉर्म्युल्यामध्ये ते अजून एखादा फॉर्म्युला इंट्रोड्यूस करतील किंवा एक कंडिशन इंट्रोड्यूस करतील. सो हे थोडेसे टफ बनून जातात यांच्यापेक्षा. हे बघताच लगेच सॉल्व्ह होतात, पण याला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. आणि टफ क्वेश्चन्स हे असे क्वेश्चन्स आहेत, ते टफ क्वेश्चन्स जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर याला लॉंग टर्म प्रॅक्टिस लागते. लॉंग टर्म प्रॅक्टिस लागते, ते लगेच सॉल्व्ह होणं पॉसिबल नाहीये. मग आपला फोकस काय? आपला फोकस सरळ सरळ या इझी क्वेश्चन्सवर आहे. कारण इझी क्वेश्चन्स विल डिटरमाइन युअर रँक. जर तुम्ही फिजिक्सला 30 मार्क्स स्कोर केले, 30 स्कोर केले, केमिस्ट्रीला 40 पर्यंत गेले आणि मॅथ्सला तुम्ही 80 पर्यंत गेले, तरी पण तुम्ही 150 ची मॅजिकल फिगर अचीव करू शकता. दॅट इज पॉसिबल फॉर यू. हा, कोणाचे टार्गेट्स कमी असतील, इकडे 70, इकडे काय म्हणतात त्याला 35, तरी पण तुम्ही 130, 135, वाईट काहीच नाहीये, सगळं चांगलंच आहे. म्हणून आपल्याला फोकस करायचा याच्यावर. 25 इझी क्वेश्चन्स. आणि सर पण मग 35 पर्यंत कसं जाणार? ऑप्शन एलिमिनेशन बघा. 35 पर्यंत जाण्याचा रस्ता एकदम सोपा आहे. 25 क्वेश्चन्स तर आहेच आहेत, प्लस 5 मार्क ऑप्शन एलिमिनेशन येतील. ऑप्शन एलिमिनेशन येतील. कसं काय येतील ते मी तुम्हाला शिकवेल, कसं करायचं असतं ऑप्शन एलिमिनेशन. ऑप्शन एलिमिनेशन प्लस अजून रिपीटेड पीवायक्यू. रिपीटेड पीवायक्यू. ठीक आहे. अच्छा सर, आणि अजून 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 एक गोष्ट की जेव्हा आपण हे 25 क्वेश्चन साठी काम करणार ना, तर तेव्हा आपल्याला बेसिक बुद्धी येऊन जाईल की 2-3 क्वेश्चन अजून सोडवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे ना. तो आपण 35 पर्यंत मॅक्सिमम या स्ट्रॅटेजीने जाऊ शकतो. हा, एखाद्या विद्यार्थ्याचा बेस चांगला असेल, कोणाला आताच 25 मार्क पडत असतील तर दे कॅन गो टू 40, नो प्रॉब्लेम ऍट ऑल, है ना. या स्ट्रॅटेजी बरोबर त्यांना एमएसटी सीईटी 5 इयर पीवायक्यू फॉलो करावं लागेल, फक्त तेवढंच आहे. पण 35 मार्क्सचं तर काम इथून होऊन जाईल. ठीक आहे. आता कसं? सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही टॉपिकला टफ क्वेश्चन्स असतात. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का?
आपल्याला टेस्ट सिरीजला स्कोर कमी येतो. का कमी येतो? अशा क्वेश्चन्समुळे कमी येतो. आणि आपण त्याच्यावर फोकस करतो. आपलं याच्यावर लक्षच नाही आपल्याला काय येतं. आपलं याच्यावर लक्ष आहे की आपल्याला काय नाही येत. विनर माइंडसेट हा पॉझिटिव्ह माइंडसेट सुद्धा असतो इन अ वे की जे आहे ना त्याला नेग्लेक्ट करत नाही, त्याच्यावर बिल्ड करायचं काम करतात विनर्स. ठीक आहे. जसं बघा हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन रिअल टाइम मध्ये सॉल्व्ह करणं अत्यंत अवघड आहे. जेव्हा की ऑप्शन एलिमिनेशन हे 50-50 मध्ये येतं, हे मी तुम्हाला शिकवेल कसं करायचं ते. ठीक आहे. हा प्रश्न बघा एसीचा, हा लँग्वेज मध्ये हार्ड आहे. लँग्वेज मध्ये हा कोणी म्हणेल सर हा मला प्रश्न लगेच येतो, पण जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला जाल ना तेव्हा इट इज डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट. हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये हा मॉडर्न फिजिक्सचा क्वेश्चन आहे. मॉडर्न फिजिक्स इज अ इझी टॉपिक. येस सर, मॉडर्न फिजिक्स हा सोपं आहे सर. पण मग मॉडर्न फिजिक्सला असा प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व्ह करायला अवघड जाईल, कारण तुम्हाला एक्झॅक्ट पाठ पाहिजे की हे व्हॅल्यूज काय, एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे रेडियसची वगैरे, जी हे कॉन्स्टंटच्या टर्म मध्ये ते आपण करत नाही. माझं म्हणायचं काम हे की चॅप्टर सोपे असतात अवघड असतात हे ठीक आहे, पण आपल्याला कुठला चॅप्टर सोडता नाही येणार आहे सच. 11वीचे एखाद दुसरं ठीक आहे, पण 12वीचं तर बिलकुल नाही. कारण की हे हार्ड क्वेश्चन्स तर ठीक आहे, हार्ड क्वेश्चन्स आपण नाही सोडू शकत, पण सोपे क्वेश्चन्स पण येतात. आणि सोपे क्वेश्चन सगळ्याच चॅप्टर मधून येतात. असा एकही चॅप्टर नाही फिजिक्स मध्ये जिथून सोपे क्वेश्चन्स येत नाही. ठीक आहे. जसं बघा हा प्रश्न बघा, या प्रश्नाला कम्पेअर करा एसीच्या 2025चा आणि या प्रश्नाला कम्पेअर करा. याच्यामध्ये डोकं घालावं लागेल तुम्हाला. या प्रश्नामध्ये काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे एकानी म्हणजे असं फक्त इथे इम्पेडन्स ऑफ द सर्किट आहे. तुम्ही जर 20 ला 4 ने डिवाइड केलं ना डायरेक्ट 5 आन्सर येतं. दुसरं ऑप्शनचं काम करायची पण गरज नाही, डायरेक्ट ए आन्सर येतं. हे बघा हे किती आहे, हाफ लाईफ इथे दिसतंय 100 ग्राम ऑफ रेडियम आहे. 25 ग्राम कधी होईल म्हणताय, 25 ग्राम. 4चा फॅक्टर आहे, 2च्या पॉवरवर डिपेंड असतो. हाफ लाईफचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर याला 2 हाफ लाईफ लागतात है ना. किती हाफ लाईफ लागतात सर? 2 हाफ लाईफ लागतात, म्हणून याचा आन्सर येतं 3200. ठीक आहे. म्हणजे हे असे क्वेश्चन्स आहेत. सरफेस टेन्शनचा बघा डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे जिथे आपण काम करू शकतो. मग माझं प्लॅन काय, मी भरपूर विचार केला काय करावं, नुसतं फॉर्म्युला आणावा का, क्वेश्चन्स आणावे का, काय करावं. हे आणलंय मी शेवटी तुमच्यासाठी, हे आणले. किती क्वेश्चन्स? सुरुवातीला मला 100 वाटले, पण नंतर नाही म्हटलं. 100 नी 25 पर्यंत जाणं शक्य होतं. 200 ला जर आपण गेलो तर आपण 35 पर्यंत रीच करू शकतो. हा, काही विद्यार्थी 25 पर्यंत जातील, काही 35 पर्यंत जातील, काही 30 पर्यंत जातील. पण आपल्याला 35चं टार्गेट ठेवायचं असेल तर एंटायर फिजिक्स आपण 200 क्वेश्चन्स मध्ये कव्हर करणार. 200 क्वेश्चन्स मध्ये. ठीक आहे. आणि हे 200 क्वेश्चन्स असे आहेत, दिस इज माय गॅरंटी की फिजिक्स मध्ये तुम्हाला 50 पैकी 30 प्रश्न बघा मी काय म्हणतोय, 30 क्वेश्चन्स इफ द पेपर इज मीडियम. जर पेपर मीडियम असेल तर 30 क्वेश्चन्स आणि जर पेपर टफ असेल तर 20 क्वेश्चन्स इथून दिसतील म्हणजे दिसतील, नो मॅटर व्हॉट. ठीक आहे. त्यामुळेच आपण 200 क्वेश्चन्स घेतले. ठीक आहे. कारण मी फक्त 200 क्वेश्चन्स म्हणजे नुसते क्वेश्चन्स डिस्कस नाही करणार, त्याच्याबरोबर फॉर्म्युला, त्याच्याबरोबर थोडंफार कन्सेप्ट पण डिस्कस करेल, सो दॅट आपल्याला एका क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याचे 2-3 व्हेरिएशन्स कळून जातील. आर यू गेटिंग इट? येस सर. माझे अपेक्षा काय तुमच्याकडनं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जस्ट बिकॉज मी 200 प्रश्न घेणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की 99% येतील म्हणून सगळ्यांचे येणार नाही. का नाही येणार? कारण सर रिव्हिजन करणार नाही. मी तुम्हाला टाइम टेबल देतो आता, पण टाइम टेबलला यायच्या आधी, त्या लेक्चरला अटेंड करायच्या आधी तुम्ही रिव्हिजन करणार नाही, तुम्ही बेसिक फॉर्म्युला बघणार नाही, बेसिक कॉन्सेप्ट वाचणार नाही. तुम्हाला वाटेल की सगळं सरांनी करावं, तर मग मार्क्स पण पडणार नाही. आलं का लक्षात? फर्स्ट पॉइंट इज रिव्हिजन करून येणे. ठीक आहे. थोडेफार क्वेश्चन सॉल्व्ह करणे, सो दॅट तुम्हाला लेक्चरला मजा येईल, तुमचे पण क्वेश्चन सॉल्व्ह होतील, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे यार येस फिजिक्स मध्ये सोपे प्रश्न असतात. आणि असं नाहीये की सोपे प्रश्न मी बनवून देणार आहे तुम्हाला, सीईटी मध्ये जे आले ना तेच प्रश्न घेणार आहे आपण, अँड द सेम ऑर सिमिलर क्वेश्चन्स विल बी रिपीटेड. त्याच्यानंतर लाईव्ह अटेंडन्स. भरपूर विद्यार्थी लाईव्ह अटेंड करत नाही, त्यांना वाटतं रेकॉर्डेड करून टाकू. बेटा रेकॉर्डेड सारखा अभ्यास होतो, लाईव्ह मध्ये डायरेक्ट डोक्यात जातात गोष्टी, सिरियसनेस मेंटेन राहतो. तर तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचंय, तुम्हाला होमवर्क करायचं आहे. हे 200 क्वेश्चन्स जे आहेत, होऊ शकतं या 200 पैकी मी 120 लाईव्ह सॉल्व्ह करेल, 80 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क देईल विथ आन्सर की, तर ते तुम्हाला करायचंय. ठीक आहे ना, ते तुम्हाला करायचंय. किंवा 200 प्लस अजून क्वेश्चन, म्हणजे 200 मी सॉल्व्ह केले, 200च्या व्यतिरिक्त पण काही होमवर्क देईल, ते पण तुम्हाला करायचंय. ठीक आहे. 100% डेडिकेशन पाहिजे.
आता सर या चॅनलला फॉलो करतो, परत त्या चॅनलला फॉलो करतो, मग सर ह्यांनी हे सांगितलं, त्यांनी हे सांगितलं, ती करायची वेळ गेली. एकतर आता तुम्ही माझ्यासोबत या चॅनलला फॉलो करा, मी जे सांगतोय ते फॉलो करा, नाही तर काहीच फॉलो करू नका. म्हणजे काय, डे 1 पासून माझ्यासोबत राहा, किंवा डे 1 पासून तर जोपर्यंत आपण हे कंप्लीट होईल, मी तुम्हाला शेड्यूल दिलं, आता शेड्यूल दिलेचं, तोपर्यंत सोबत राहा किंवा सोबतच राहू नका. ठीक आहे, मग काहीतरी दुसरं फॉलो करा, ते पण चालेल, कोणालाही फॉलो करा, डझंट मॅटर, पण कंप्लीट करा मात्र, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे. काही विद्यार्थी असतात, काही विद्यार्थी शहाणे असतात, ते म्हणतात सर तर काय गॅरंटी की आपण जे क्वेश्चन करतोय तेच एक्झामला येतील? नाही येणार. काही गॅरंटी का सर? काही गॅरंटी नाही बेटा. मग जर गॅरंटी नव्हती ना, मग 2 वर्ष तो अभ्यास करायला पाहिजे होता. केली का तो अभ्यास? अभ्यास केला का तो 2 वर्ष? केला असता तर गॅरंटी वॉरंटीच्या फंड्यात पडला नसता. म्हणून आपण जे करतोय आता ते बेस्ट पॉसिबल करतोय. बेस्ट आणि बेस्ट पॉसिबल मध्ये फरक आहे. बेस्ट म्हणजे काय? बेस्ट म्हणजे 45 प्लस जाणे फिजिक्सला, 40 प्लस जाणे. बेस्ट पॉसिबल काय? अजून पण आपण 35चा विचार करू शकतो. हा, ही जर्नी बेटा, ही जर्नी होऊ शकतं. तुम्ही माझ्यासोबत जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट कराल ते तुमचा 26 स्कोर येईल, ऍक्च्युअल पेपरमध्ये कोणाचा 27 येईल, कोणाचा 23 येईल. पण मग सेकंड पर्यंत आपण 35 ला जाऊ. काही विद्यार्थी पहिल्याच अटेम्प्टला जातील 35 पर्यंत. ही पर्सनल जर्नी आहे. ते डिपेंड करतं की तुम्ही किती काम करता आहात, मी जे करवतोय त्याच्यात. आर यू गेटिंग इट? क्वेश्चन्स जेवढे मी तुम्हाला सांगितले, आजही सांगतो, 30 क्वेश्चन्स विल बी रिफ्लेक्टेड इन युअर पेपर. थोडेफार व्हॅल्यू चेंज करून, पण असं येतील म्हणजे येते. ठीक आहे, ठीक आहे सर, ओके. व्हॉट इज शेड्यूल? काय सर याचं? काय डे वाईज काय? तर बघा, आपण 2 एप्रिल पासून चालू करणार आहोत. काही विद्यार्थी रेकॉर्डेड बघतील, हरकत नाही. रेकॉर्डेड बघा, सिरियसनेस मेंटेन करा, तुम्हाला फायदा होईल. सगळ्यात पहिले आपण काय फोकस करणार? आपण हीट सेक्शन फोकस करणार, 11th प्लस 12th, 11th प्लस 12, आणि त्याच्याबरोबर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ठीक आहे सर, हे डे 1 ला. डे 1 ला मी क्वेश्चन्स कव्हर करेल, फॉर्म्युले पण मी डिस्कस करेल, फॉर्म्युले डिस्कस करेल. डोंट एक्सपेक्ट की सर परत शिकवा म्हणून, नाही पॉसिबल आहे. 2-2दा शिकवले, रक्षक पण झाले, एमएचटी सीईटी पीवायक्यू झाले. आता एक्झिक्युशन वर काम होईल. जी आताची ही सिरीज आहे ना बेटा, ही जी सिरीज आहे ना, ही जी मी आणली आहे ना आता सिरीज, दॅट विल बी 90%. 90% कशावर आहे सर? हे 90% सॉल्व्हिंग वर आहे, सॉल्व्हिंग वर आहे, आणि फक्त 10% फॉर्म्युले डिस्कस करेल. आर यू गेटिंग इट? सो एकदम क्लिअर राहा तुमच्या डोक्यात की तुम्हाला काय मिळणार आहे. त्याच्यानंतर 3 एप्रिलला आपण मॉडर्न फिजिक्स करू. बघा, हे सगळे हायवेटेज टॉपिक आहे आणि सोपे टॉपिक आहे, म्हणून आपण पहिल्यांदा करून कॉन्फिडन्स गेन करू. मॉडर्न फिजिक्सचे प्रश्न करवेल मी. राईट, वी विल स्टार्ट फ्रॉम फोटो इलेक्ट्रिक, किंवा आपण ड्युएल नेचर पासून स्टार्ट करून सेमी कंडक्टरला जाऊ. सेमी कंडक्टरला संपवू. सेमी कंडक्टर पण मी 11th आणि 12th दोन्ही घेईल. ठीक आहे, त्याचे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर वेव्ह फॅमिली. वेव्ह फॅमिली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वेव्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वायडीएससी, अल्टरनेटिंग करंट, ऑसिलेशन, सगळं हे लेक्चर थोडं मोठं असू शकतं. ठीक आहे ना, कारण याच्यामध्ये वेव्ह ऑप्टिक्स आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहे, अल्टरनेटिंग करंट आहे आणि ऑसिलेशन आहे. म्हणजे सगळ्यांना 3-3 मार्काचा वेटेज येतो. इट इज अप्रॉक्सिमेटली 12 मार्क्स. 12 मार्क्स. ठीक आहे ना. साधारण रोज 3.5-4 तासाचे लेक्चर असतील, मॅक्सिमम 4 आवर्स जाईल, त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. ठीक आहे, ठीक आहे सर. इलेक्ट्रोडायनामिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रोडायनामिक्स 5 एप्रिलला. 5 एप्रिलला इलेक्ट्रोडायनामिक्स. इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये हे सगळं पूर्ण. ठीक आहे ना, मॅग्नेटिझम वगैरे पूर्ण. त्याच्यानंतर बेटा क्लास 6 एप्रिलला क्लास 11 फिजिक्स. एक वेळ होती सीईटी मध्ये जेव्हा 11वीचं फिजिक्स सोडता यायचं, पण आता ते संभव नाही. का संभव नाही? ऑलरेडी मी चॅनलवर 11 फिजिक्स अपलोड करून टाकले. ठीक आहे, एक रे ऑप्टिक्स सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फॉर्म्युला शॉर्ट बेटा, फॉर्म्युला शॉर्ट. त्याच्यानंतर हे झालं. आता बघा क्लास 11 आहे ना, क्लास 11 मध्ये मी सगळ्या गोष्टी करेन. ठीक आहे ना, क्लास 11 मध्ये आपण सगळं करू. एखाद दुसरा रे ऑप्टिक्सचा क्वेश्चन पण घेऊन टाकू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे सर. त्याच्यानंतर फॉर्म्युला शॉर्ट. फॉर्म्युला शॉर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 8 तारखेला 6 नंतर 7 ला गॅप असेल. 8 तारखेला फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले आपण रिवाइज करू लाईव्ह. है ना, हे सगळं लाईव्ह असेल बेटा. आणि त्याच्यानंतर सर 9 तारखेला ऑप्शन एलिमिनेशन स्ट्रॅटेजी. ऑप्शन एलिमिनेशन स्ट्रॅटेजी ती असेल की तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्क्स देऊन जाईल. मी इतक्या क्वेश्चन्सचे ऑप्शन एलिमिनेशन केलेत की तुम्हाला विश्वास बसणार नाही. बघा, ऑप्शन एलिमिनेशन जेई मध्ये पण काम करतं, नीट मध्ये पण करतं, पण सीईटी मध्ये खूप जास्त करतं. सीईटी मध्ये ऑप्शन एलिमिनेशन खूप जास्त काम करतं, कारण सीईटी मध्ये ते ऑप्शन्सच तसे डिझाईन करतात की आपल्याला मदत होते. हे असं नाही की फक्त 2025 चे क्वेश्चन्स एलिमिनेट करून दाखवले आपण. 2024 चं पण तेच पॅटर्न आहे, 2023 चं पण तेच पॅटर्न आहे, 2022 चं पण तेच पॅटर्न आहे. ठीक आहे, आर यू गेटिंग इट? येस सर, येस सर, येस सर. तर हे माझा प्लॅन आहे बेटा, हे माझा प्लॅन.
तुम्हाला हे 100% फॉलो करायचंय. आयुष्यात एकचदा संधी मिळत असते ना, खूप कमी वेळ असते जेव्हा आपल्याला संधी मिळते कमबॅक करण्यासाठी, अँड दिस इज युअर लास्ट चान्स. का सेकंड अटेम्प्ट आहे, येस सेकंड अटेम्प्ट इज देअर, पण फर्स्ट अटेम्प्टला स्कोर किती येतो हे मॅटर करत नाही. पण तुम्ही जर तुमचं बेस्ट दिलं नाही, परत 6 दिवस सर 2 दिवस लाईव्ह केलं, नंतर परत गायब झालो, परत माझं करायला लागलो, काहीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट सांगतो, आयदर फॉलो फ्रॉम डे 1 और डोंट फॉलो. दोन्ही गोष्टी करा, दोन्ही गोष्टींपैकी काही पण करा, पण मध्ये फसू नका. मध्ये फसणाऱ्याला कधीच किंमत नसते. ठीक आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. तुम्हाला जर टॉपिक वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर 95% म्हणून एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी इझी टॉपिक लिस्ट दिली आहे बघा. ही वेगवेगळं केटीजी, थर्मोडायनेमिक्सचे काय, ऑसिलेशनची काय, हे सगळे इझी क्वेश्चन्स इथून येतात है ना. हे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहे प्रॉपर. हे सोर्सेस वगैरे सांगितले. एक व्हिडिओ आहे आपला 95% इन फिजिक्स, तो व्हिडिओ बघा, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये मी टॉपिकची लिस्ट दिली आहे. कोणाला वाटत असेल की नाही सर मला फक्त टॉपिकची लिस्ट पाहिजे, तर तुम्ही फक्त टॉपिकची लिस्ट घेऊ शकता. ठीक आहे सर, ठीक आहे सर, ठीक आहे सर. लेक्चरचं टायमिंग काय राहील? तर बेटा जे लेक्चरचं टायमिंग राहील दॅट विल बी 6:30 PM. 6:30 PM म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता. 6:30 वाजल्यापासून संध्याकाळी, तर होऊ शकतं रात्री 9:30 वाजतील, कधी 10 वाजतील, 10:30 वाजतील, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण संध्याकाळी 6:30 वाजेपासून आपण रोज चालू करणार. ठीक आहे ना. ज्या ज्या डेट्स दिल्या आहेत त्या डेट्स मध्ये आपल्याला काम करायचंय. ओके सर. सो वी विल स्टार्ट अवर जर्नी फॉर 99 पर्सेंटाईल. 99 पर्सेंटाईल इज लोडिंग. प्रत्येकाला आयुष्यात एक संधी मिळत असते स्वतःला प्रूव्ह करायची, अँड दिस इज युअर ऑपॉर्च्युनिटी. जर तुला वाटत असेल की फिजिक्स तुझा रँक खाईल, तर मी तुला गॅरंटी देतो, जे मी सांगितलंय ते तू प्रामाणिकपणे फॉलो केलं तर फिजिक्स तुझा रँक खाणार नाही, तर फिजिक्स तुला चांगला रँक मिळवून देईल. ऑल द बेस्ट.